मराठी अभिनेते अशोक सराफ यांच्या विनोदी अभिनयाला तोड नाही. विनोदाचा अचूक टायमिंग साधत त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं. त्यांचे महाराष्ट्रातच नाही तर जगभरात चाहते आहेत. असे हरहुन्नरी असणारे अशोक सराफ यांनी मराठी नाही, बॉलिवूड नाही तर भोजपुरी चित्रपटातही काम केलं आहे. हो, अशोक सराफ यांना भोजपुरी भाषा येत नसूनही त्यांनी एका चित्रपटात काम केलं आहे. एवढंच नाही तर एका चित्रपटाच्या भूमिकेसाठी त्यांना बेस्ट कॉमेडियन अवॉर्ड मिळाला आहे. तर नेमका कोणता आहे हा चित्रपट आणि या चित्रपटाचा किस्सा त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. मी भोजपुरीमध्ये मी काम केलं होतं. मी त्यांना सांगितलं होतं मी भोजपुरी आपल्या को नाही आता है भाई, नाही तर तुमचे त्यांनी सांगितलं नाही वो देखेंगे हम ये करेंगे. मग त्यांनी तो माणूस होता, तो जो रायटर होता तो वाक्य वाचायचा. ते वाक्यानंतर जो एक रिदम जो आहे वाक्याचा काय असतं, कुठल्याही दृष्टीने तुम्हाला ती लँग्वेज यायलाच पाहिजे असं काही नाही आहे, पण त्याचा लहजा आला पाहिजे. त्या लहजा तुमचा जर आला ना तर ते वाक्य वाटतं की तेच आहे म्हणून. एखादा वाक्य एखादा शब्द असला की चालतो तो. तर त्याच्यामध्ये त्याचा मी जो लहजा पकडला भोजपुरी याचा, आणि तो भोजपुरीचा लहजा पकडला आणि ती भूमिका इतकी मस्त होऊन गेली. हिट झालं पिक्चर. ते माई का बिटुआ नावाचं पिक्चर होतं. अच्छा. आणि मजेची गोष्ट म्हणजे मला त्याचं बेस्ट कॉमेडियन म्हणून अवॉर्ड पण मिळाला. तर अशोक सराफ यांनी माई का बिटुआ या भोजपुरी चित्रपटात एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. यासोबत त्यांनी चित्रपटाचा पडदा, नाटकाचं व्यासपीठ, टीव्हीची स्क्रीन आणि बॉलिवूडच्या चंदेरी दुनियेतही सुवर्ण झळाळी बहाल केली. यात त्यांनी कधी विनोदी अभिनयाने प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर खुदकन हसू तर कधी आशयघन अभिनयाने डोळ्यात टचकन पाणी आणलं. अशोक सराफ यांनी माध्यमांचे जवळपास सर्वच प्लॅटफॉर्म भारावून टाकले. तर तुम्हाला अशोक सराफ यांचा अभिनय आवडतो का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.